नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देणार आहोत। ते आहे जेजुरीचा मल्हारगड। मल्हार मार्तंडगड पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। इसवी सन 1608 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले। सभा मंडप आणि इतर काम इसवी सन 1637 साली राघव मंबाजी या मराठी सरदारांनी केले, तर सभोवारच्या ओऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या। इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले। सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इसवी सन 1770 मध्ये पूर्ण झाले। हे आपण पाहत आहोत मल्हारगडाचे मुख्य महाद्वार। आज 25 डिसेंबर सोमवार असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी आहे। आपण पाहत आहोत आद्यक्रांतिकार गोमाजी नाईक यांचा पुतळा। हे आहे मोफत चप्पल स्टँड। हा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा। आपण पाहत आहोत दुसरे व वरचे मल्हारगडाचे मुख्य प्रवेशद्वार। हे एक वेगळ्याच प्राण्याचे शिल्प आहे। मुख्य प्रवेशद्वारातून भाविक आत येत आहेत। मंदिर अगदी प्रशस्त आहे आणि मंदिरासमोर आपल्याला 6 डीकमाळे दिसत आहेत। भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। समोर आपल्याला पश्चिम दरवाजे दिसत आहे। गडाच्या तटबंदीमध्ये बऱ्याच देवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात। ह्या ठिकाणाहून कडेपठाराचे दर्शन लोक घेत आहेत। ही आहे म्हाळसा देवीची शिळा। हा आहे पूर्व दरवाजा। आपण पश्चिम दरवाजामधून बाहेर आलो आहोत। ह्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजीराजे यांची भेट झाली होती। त्याचे प्रतीक म्हणून या ठिकाणी स्मारक बनवले आहे। समोर आपल्याला चौकोनी होळकर तलाव आणि त्या शेजारी जुने महादेवाचे मंदिर दिसत आहे।
ही आहेत बानुबाईच्या बकऱ्यांचे प्रतिकात्मक शिल्प। हे आहे बानुबाईचे मंदिर। बानुबाई ही खंडोबाची दुसरी पत्नी होती। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।